काय निवडणुका आटोपल्यानंतर आता ह्या लाडक्या बहिणींची किंमत कमी झाली, आता त्या लाडक्या राहिली नाही आहेत आणि त्या दोडक्या झाल्या आहेत का? म्हणजे काम सर्व वैध मरो असं झालंय का? क्या तुमच्या ह्या लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देणं जीवावर आलेलं आहे म्हणून तुम्ही हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या कशी कमी होईल हे बघत आहात? तुमचे मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे. मोठे मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये? आज जी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून वाढवलेली आहे, अशा महागाईच्या वेळेस ह्या माझ्या माता भगिनींना हे 1500 रुपये दिलासादायक ठरू शकले असते. त्यांना आज त्यांच्या संसारामध्ये याचा हातभार लागू शकला असता. पण ते न करता ह्या लाडक्या बहिणींची संख्या कशी कमी करावी ह्याच्यावरती सरकार जे अटी शर्तींच्या माध्यमातून जे अन्यायकारक वृत्तीने काम करत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते.